श्री गोरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता आपण 165 पानापर्यंत आलोय. आता विषय आहे तुकाराम. तर तुकारामाची अधिकात अधिक माहिती घ्यायसाठी मी त्याचं वर्गीकरण केलंय. तुकारामाच्या अभंगांचं त्याच्या स्वतःच्या बाबतीतलं. तर तुकाराम कुळवृत्तांत, जात आणि कुलदैवत. तुकारामाचा कुळाचा वृत्तांत काय, त्याची जात कोणती आणि त्याचं कुलदैवत कोणतं, याबद्दल ते अभंग आहेत. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. तुकाराम महाराजांच्या घरात पंढरपूरची वारी होती. त्यांचे 8वे पूर्वज, त्यांच्यापासून पाठीमागं आठ पिढ्या जायचं. त्याचा वडील, त्याचा आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा असं करीत. तर 8वा पूर्वज विश्वंभर बाबा म्हणून होता. तो विश्वंभर बाबा पंढरपूरला जात होता, पंढरपूरची वारी करीत होता विश्वंभर बाबा. तर हा विश्वंभर बाबा पंढरपूरची वारी करत होता आणि त्याची देवावर एवढी निष्ठा असायची. 15 दिवसाला तो जायचा. आता त्या काळामध्ये घोड्यावर जात असला, कारण देहूवरून पुण्यावरून मग ते असं पलटण करून ते पंढरपूरला खूप आहे. पण त्यावेळेला आपल्या हे बाकीचं काय सोय होती, घोड्यावरून प्रवास करीत होते. तर ते त्यांनी सगळं आयुष्यभर ती वारी केली आणि देवावर त्याची एवढी श्रद्धा होती पांडुरंगावर की तो म्हातारपणी त्याला ते तिकडे वारीला जायचं कठीण पडायला लागलं, चालायला येईना. आणि मग ते झाल्यावर देवच ते ह्या देहूला आले. तर त्याला स्वप्नात सांगितलं की मीच तुझ्या गावात आता येतोय, आता तू काय इकडे येऊ नकोस. मग काय झालं, ते म्हणले की तू त्या ह्याच्यामध्ये त्या नदीच्या काठाला कुठलेली एक बाग आहे, त्या बागेमध्ये तू जाऊन बघ. आणि ज्या ठिकाणी फुलं बुक्का पडलेला असेल तिथे तुम्ही हातानंच खणा. ह्यानं खणते ती मूर्तीला काहीतरी हे होईल, तर हातानंच उकरा, तुम्हाला दिसेल. मग ती मूर्ती मिळाली आणि देहूमध्ये आता जी पूजा करायला विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, तितकी साहेब विश्वंभर बाबाला गावली. तर हा विश्वंभर बाबा आता त्याच्यानंतर हे 8वे वंशज तुकाराम. पंढरची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. मग पंढरची वारी असल्यानंतर तो दुसरी कुठलं तीर्थव्रत करत नाही. नाहीतर पंढरपूरला आला की निघाला यायला मला तिकडं कशाला पंढरपूरला जायचं. देव एका तरी देवावर सर निष्ठा असावी. आणि देवसुद्धा कोणता पाहिजे, जो असा सर्वेश्वर असा देव असेल त्याची पूजा करावी. कुठल्या तरी कोंबडी बकरी खाणाऱ्या देवाची पूजा करण्यात काय अर्थ आहे असं की अशा ज्या देवाला स्वतःलाच काही म्हणजे अन्न खाय मिळत नाही म्हणून कोंबडं मला द्या, बकरं द्या म्हणून मागतो, त्या अशा देवांची पूजा, अशा देवांची सेवा करणं, पूजा करणं चांगलं नाही. व्रत एकादशी करीन उपवासी, गायेन अहर्निशी मुखी लाभ. एकादशी दिवशी देवाच्या नावानं सगळं अन्न सोडून द्यायचं, आपलं खाणं सोडून द्यायचं आणि उपाशी राहून ती एकादशी करायची. आणि तुकाराम महाराजांना मी गायेन अहर्निशी, म्हणजे दिवस आणि निशी म्हणजे रात्र, दिवस आणि रात्रभर तुझं मी नामस्मरण करीन. नाम विठोबाचे हे नमी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात की विठोबाचं नाव मी घेईन. कल्पांत
म्हणजे सगळं जग नष्ट झालं तर सगळं पाणीच होऊन जातं. पण शेवटी काय होतं तर ते तो म्हणतो की विठोबाचं नाव हेच बीज राहतंय आणि त्यातनं पुन्हा पुन्हा विश्व निर्माण होते, पुन्हा सृष्टी निर्माण होती. बीज कल्पांतीचे तुका म्हणे नाम हे, विठ्ठलाचं नाम हे कल्पांतीचं बीज आहे. पुढचा अभंग आहे, शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभे मोकलिलो. तुकाराम महाराज म्हणतात, मी शूद्र वंशात जन्माला आलेलो आहे म्हणून मी दंभ म्हणजे ढोंगापासून मी मोकळा झालोय, ढोंगीपणापासून मी मोकळा झालोय. मी शूद्र वंशात जन्माला आलो. आता शूद्र कसं तुम्ही म्हणता, हरिजनांना जे अस्पृश्य आहेत त्यांना शूद्र म्हटलं जातंय, परंतु शूद्र वर्ण कसा की 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. जे ब्राह्मण जो वरचा सगळ्यात, क्षत्रिय हे युद्ध करणं, हे संरक्षण करणं वगैरे लढाई करणारे लोक, वैश्य व्यापार, कृषी, गोरक्ष वगैरे करणारे, पशुपालन करणारे, आणि शूद्र म्हणजे सेवा चाकरी करणारे शूद्र. परंतु आता तुकाराम निदान त्या ह्याच्यात तरी कृषीमध्ये वैश्यात तरी याय पाहिजे होते, परंतु ती त्यांची गणना शूद्रात केलेली आहे. कारण कलियुगामध्ये तर ते नंदांतम क्षत्रियम खुलम, म्हणजे आपण ती ह्याच्यात आपण त्या महाभारतात वाचतो नाही, भार्गव म्हणून. भार्गव म्हणजे हा रेणुकाचा मुलगा, जमदग्नी आणि रेणुकांचा मुलगा तो भार्गव, परशुराम हा त्याचा. आणि ते काहीतरी ती पाण्याला गेली, हे रेणुका पाण्याला गेली, यायला उशीर झाला म्हणून त्याला काहीतरी संशय आला आणि सांगितले हिचं मुडकं तोडून. तर सगळ्या भावाने 4 त्या जमदग्नीला पुत्र होते. सगळे म्हणजे आम्ही ते काही करणार नाही. मग त्यांना त्या जमदग्नीनं शाप देऊन नाश करून टाकला. आणि हा जो परशुराम होता आहे ना, तिचं मुडकं उडवलं. आणि मुडकं उडवल्यानंतर खरं म्हणजे आपल्या आईचं मुडकं उडवणारा तो देव कसा काय, त्याला देव म्हटलं जात आहे. आणि तो चिरंजीव आहे म्हणा, सप्त चिरंजीवची ते समजले जातात, मारुती, अश्वत्थामा, तसा तसा हा चिरंजीव समजला जातो. पण ही आपल्या ह्या ग्रंथातली ही काहीतरी आहेत ना, ही चमत्कारिक गोष्टी आहेत ह्या ग्रंथातल्या. तर तो भार्गव जो होता तर तो ब्राह्मण होता, जमदग्नीचा मुलगा होता. तर ह्यानं पृथ्वी ही निक्षत्रिय करून टाकली. कारण त्याचे जे वडील जमदग्नी ऋषी, तर जमदग्नी ऋषीच्या गळ्यात ते त्यानं जमदग्नी ऋषीचा एका क्षत्रियानं अपराध केला, त्याच्या गळ्यात काहीतरी साप घातला, त्याचे काहीतरी त्याच्या आश्रमातल्या गायी चोरून नेल्या. तो चिडला आणि त्यानं क्षत्रिय कुळांचा नाश करून टाकला. मग क्षत्रियाचं कुळच शिल्लक ठेवलं नाही. आणि मग असं किती वेळा केलं म्हणे, 21 वेळा केलं. आता हे सगळं गौडबंगालच आहे त्यांचं. तर हे 21 वेळा त्यानं पृथ्वी निक्षत्रिय केली. मग पृथ्वी एकदा क्षत्रिय ही म्हणजे झाल्यानंतर मग ते ब्राह्मण वगैरे लोक वेदात काय म्हणतात, नंदांतम क्षत्रियम कुलम. धनानंद म्हणून जो हे झाला अरे चाणक्याच्या वेळेला, तर बृहद म्हणजे मौर्य वंशात धनानंद मौर्य झाला. तर त्या धनानंदाच्या नाशानंतर सगळे जे उरले ते शूद्रच उरले. त्यांचं म्हणणं क्षत्रिय हे झाल्यानंतर आता खाली कोणी राहिले नाहीत, फक्त ब्राह्मण आणि मोठेपणाचा ढोंग करत नाही, मी आपला नम्र आहे, साधा आहे. अरे तुझी माझा आता माय बाप पंढरी राहता. तो म्हणतोय मी एकदा एक गरीब आहे, मी हीन दिन आहे
आणि देवा पंढरनाथा तू माझा आईबाप तूच आहे. गोकाया अक्षर मद नाही अधिकार. ह्या 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 4000 वर्षाच्या काळात हे जे शूद्र आपण होतो त्यांना शाळा शिकायचा अधिकार नव्हता. गोकाया अक्षर हे शाळा शिकायचा अधिकार नव्हता. शाळा शिकायचा अधिकार कोणाला होता? फक्त ब्राह्मणांना होता. आणि ते ओळखायचं कसं? 8 वर्ष झाले की ब्राह्मणाच्या पोराची मुंज करायची आणि मुंज झालं की गळ्यात जानवं घालायचं. गळ्यात ज्याच्यात जानवं असेल त्याला शाळेत प्रवेश, आणि जानवं कोणाला घालायचं? फक्त ब्राह्मणाच्याच घालायचं. म्हणून 4000 वर्षे हे जे, म्हणून मी त्या सभेत मी सांगितलं की महारा घरी गाणं, बामणा घरी लिहणं आणि कुळंब्या घरी दाणं, असं तऱ्याचं हे म्हणत होती त्यावेळेला. धान्य पिकवायचं आपण आणि ते बी आपल्याला खायला मिळायचं. बामणाने दिलं तर खायचं, नाही तर उपाशी बसायचं असं. गोकाया अक्षर मद नाही अधिकार, सर्व भावे दीन तुका म्हणे याती हीन. दीन, दीप पहिली असली की दिवस समजायचं. हो, तिथं दिन कुठं आहे बघ. सर्व भावे दीन, दीन म्हणजे गरीब, आणि दीप पहिले असले की दिवस, आणि दी दुसरे असले की गरीब, असा त्याचा अर्थ घ्यायचा. तुका म्हणे यातीहीन, आणि यातीहीन म्हणजे जातीच्या सगळ्या हीन जातीचा मी आहे, आणि मग मी गरीब आहे, अगदी कमी जातीचा, हलक्या जातीचा मी आहे. पुढं ते नाव दुसरा अभंग आहे. आता आवश्यक करणे समाधान, पाहिले निर्वाण न पाहिले. केले तरी आता सुशोभ्य करावे, दिसते भरवे संतामधी. नाही भक्त राजी ठेविला उधार, नामाचा आकार. उद्धार नव्हते, उधार आहे. नामाचा आकार त्यांची आणे. तुका म्हणे माझ्या वडिलांचे ठेवणे, गौप्य नारायणे न करावे. देवा, आता तुम्ही माझे समाधान केलेच पाहिजे. उगाच माझा अंत पाहू नका. माझा जेव्हा तुम्ही जे करायचे असेल ते शोभेल असे करावे, जे संतांच्यामध्ये चांगले दिसेल. यापूर्वीच्या भक्तराजांना काही उधार न ठेवता तेव्हा तुम्ही नामस्मरण करून त्या निराकार करून, निराकाराचे तुम्ही आकाराला आणला. निर्गुण असताना तुम्ही देवा सगुण रूप धारण केलं, रोखोक भाग पडलं. तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलांचा ठेवा नारायणा देवा तुमच्याजवळ ठेवलेला आहे, तो दडवून ठेवू नका, माझा उद्धार करा. माझ्या वाडवडिलांच्यापासून आम्ही तुमची भक्ती करतोय, तुम्ही माझा उद्धार करा. अशा तऱ्हेचं हा अभंग आहे. पुढचा अभंग. कुळीची हे कुळ देवी केली ठावी संतानी. ही आमच्या कुळीची कुळदेवी म्हणजे पांडुरंग, आणि दुसरी कुठली देवी बी नाही. ही संताने आम्हाला सगळ्या समजून सांगितलेल्या, संताने आम्हाला म्हणजे माहीत करून दिलेली आहे. बरवेदाले शरण गेलो उविलो संकटी. मी या पांडुरंगाला, या देवीला, कुळदेवीला शरण गेलो आणि मी संकटातून बाहेर पडलो. उगविलो संकटी. आणिला रूपा ही बळे करुणी खळे हरिदासी. हरिदासांनी सतत पाठलाग केला आणि या देवाला रूपाला आणला. नाहीतर पांडुरंग हा निर्गुण होता, तो सगुण रूपाला आणायचं काम ह्या हरिदासाने केलं. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाच्या समागमामुळं, देवाच्या आम्हाला सोबत जोडल्यामुळं आम्ही प्रेमानं नाचू लागलेलो आहे की देवाच्या. आता हे कुलवृत्तांत वगैरे झालं. आता तुकारामाच्या काळात समाजस्थिती कशी होती ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिलाच अभंग आहे. हे ऐसे ते ही ऐसे उभय पिसे अविचार.
उभय पिसे अविचार. हा पहिलं चरण झालं. आणि अभिमानाचे ठेलाठेली मध्ये झाले इम्फुटी. लोक काय करतात, लोकांना मतच नसते. हे असं आहे, हो असू दे, ते काय ते तसं आहे असू दे. माणसांना त्या नक्की म्हणजे सत्य काय असत्य काय नाही, खोटं असणं असणं दिलं, खरं असलं तर असून दे खरं, त्याचं काय हे नाही. म्हणजे सत्य असत्य ह्याच्याबद्दल माणसांना जरासुद्धा चाड नाही. हे असे, हे ऐसे ते ऐसे उभय पिसे अविचार. कुठल्याही ह्याच्याबद्दल मताबद्दल लोक ठाम नाही. किंवा एक चांगली गोष्ट एखादा चांगली गोष्ट करत असेल किंवा एखादं सत्य असेल तर त्याच्या बाजूने उभा राहावं का, हे बरोबर आहे असं म्हणावं असं नाही. तर ही माणसं अशी माणसं आहेत. अभिमानाचे ठेलाठेली मधी झाली हिमपुटी. अभिमान नको त्याचा अभिमान घेतात आणि हिमपुटी म्हणजे ही कष्टी दुःखी होतात. अशा एखाद्याचा अभिमान हे की माणसं दुःखी होतात. धीरा शांती ठाव नुरे हाची उरे आबाळ्या. धीर, ह्या लोकांना धीर नाही, कोणत्याही गोष्टीचा धीर नाही. अगदी ध्येय असतात, धैर्यहीन असतात आणि त्यांच्या मनामध्ये शांतताही नसती. आणि हे अशा तऱ्हेनं हे आबाळे असतात, दुःखी कष्टी झालेले असतात, दुःखी दिन दुबळे झालेले असतात. कौतुक हे पाहे तुका करता लोका आधणे. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे कौतुकानं मजेनं पाहतोय. काय करता हे लोक हे निष्कारण आधनामध्ये जसं काहीतरी धान्य घालावं आणि ती शिजताना जसं गडगड गडगड हे करते, तशी या लोकांची तडफड होती. आणि मी हे सगळं बघतोय, हे निष्कारण, त्यांना मतच नाही. तर हे काय आहे, असं झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर तरी काय बिघडत नाही. म्हणजे तुझं मत काय, एक काहीतरी घट्ट असं मत पाहिजे. आता पुढचा जो अभंग आहे ना, तो अभंग 31 चरणांचा आहे. एक लांब लचक असा अभंग आहे. पण त्यावेळेला कलियुगामध्ये होतं. त्यावेळे म्हणजे आता हे कलियुग आहे. कलियुगामध्ये लोक कसे वागतात त्याचं हे वर्णन आहे. पाव कलीचे महिमान असत्यासी रिजले जन. हे तुकाराम महाराज म्हणता, अहो ह्या कलियुगाचं महिमान बघा, मोठेपणा काय महत्त्व आहे कलियुगाचं बघा. हे या ठिकाणी असत्य जे खोटं जे आहे ते त्या लोकांना आवडते. असत्यासी खोटं असले की मग त्यांना बरं वाटते, मनोरंजन होते त्यांचं. पापा देती अनुमोदन करती हेळ संताचे. हे लोक पाप जे असतात, वाईट गोष्ट आहे ते त्याला अनुमोदन देतात. हे काय म्हणजे जी एखादी वाईट गोष्ट असली तर त्याला विरोध करीत नाही, तर ते त्या म्हणतात हे असणे हे चांगलं आहे. आणि करती हेळन संताचे. हेळन जे निंदा, संतांची निंदा हेटाळणी करतात. करती हेळन संतांची. ऐसे अधर्माचे बळ लोक झकविले सकळ. ऐसे अधर्माचे बळ, हे सगळं अधर्म वाढलेला आहे. धर्माच्या विरुद्ध हे सगळे वागायला लागल्यात आणि लोक सगळी खुळे झाल्यात, झकविल्यात. म्हणजे हे लोकांना वेळ लागल्यासारखं झालंय. लोक झकविले सकळ केले धर्माचे निर्मूळ. धर्म निर्मूळ करून टाकला त्या लोकांनी, धर्माचं निर्मूलन करून टाकलं. प्रलय काळ आरंभला. प्रलय काळ म्हणजे ज्या वेळेला सगळी सृष्टी बुडून जाते त्याला प्रलय काळ म्हणायचं. असा हा प्रलय काळ निर्माण झालेला आहे.
थोर या युगाचे आश्चर्य, या युगाचं आश्चर्य आणखी एक तो सांगतोय. ब्रह्मकर्म उत्तम सार, ब्राह्मणानं जे जे विद्या शिकायची, धर्मानं वागायचं, विद्या लोकांना शिकवायची, अशा तऱ्हेचं जे ब्रह्मकर्म जे आहे ते ते सांडून या द्विजवर, द्विज म्हणजे ब्राह्मण, ते आपलं काम सोडून दावल पीर स्मरताती, ते ब्राह्मण मुसलमानांचा जो देव दावल पीर आहे त्यांचं स्मरण करतात, त्यांची पूजा करतात. ब्राह्मण फायदा काय होईल तिकडे जाईल. ऐसे ऐसे यथार्थाचे अनर्थ, झाला बुडाला परमार्थ. यथार्थ म्हणजे योग्य, आणि असा यथार्थ म्हणजे योग्य गोष्टी सोडून अनर्थ झालेला आहे. अनर्थ म्हणजे घोटाळा झाला आहे सगळा, आणि झाला बुडाला परमार्थ, आणि घोटाळा झाला आणि सगळा परमार्थ जो आहे, चांगला मार्ग जो आहे, भक्ती मार्ग जो आहे, तो बुडालेला आहे. नाही झाली ऐसी नीत, हा हा भूत पातले. आणि अशी अशी नाही झाली ऐसी नीत, नीत म्हणजे नीती जी आहे ती नाहीशी झालेली आहे, नाही अशी झालेली आहे. नाही झाली ऐसी नीत, हा हा भूत पातले. आणि सगळीकडे हे इकडे मी एक ह्याचा अर्थ दिला आहे, कारण हे लांबडा असल्यामुळे ओळखणार नाही म्हणून प्रत्येक ह्याचा अर्थ दिला आहे, नंतर तुम्ही वाचित जा. शांती क्षमा दया भाव भक्ती सत्क्रिया. शांती, क्षमा, दया, भाव भक्ती आणि सत्क्रिया, ह्या ज्या चांगल्या गोष्टी ठाव नाही सांगावया, सत्व धैर्य भंगरे. हे ठाव हे सांगायला जागा कुठं, औषधाला सुद्धा शिल्लक नाही, सांगाय पुरतं सुद्धा शिल्लक नाही. आणि सत्व धैर्य भंगले, सत्व सत्यमार्गाला जाणं हे सत्व, आणि धैर्य जे आहे लोकांचं ते भंगलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. राहिले वर्णाश्रम धर्म, प्रत्येक वर्णानं कोणतं काम करावं. ब्राह्मणानं काय करावं, क्षत्रियानं काय करावं, वैश्यानं काय करावं, शूद्रानं काय करावं, ते सगळे जे बाजूला राहिले धर्म वर्णाश्रमाचे. अन्योन्य विचरती कर्म, म्हणविता राम राम, श्रम महामानिती. ते विसरले आहे. अन्योन्य म्हणजे नको ते हे त्याचं कर्म करतोय, ते त्याचं कर्म करतोय, सगळं चुक. हे अन्योन्य विचरती म्हणजे फिरतात वेगवेगळ्या कर्माच्या ह्याच्यातनं, ह्याचा धंदा तो करतोय, त्याचा धंदा तो करतोय, असं होतंय. आणि म्हणविता राम राम, श्रम महामानिती. राम राम असं देवाचं नाव घ्यायला मात्र फार कष्ट असणे पडतंय, श्रम वाटतंय. थेर भोर प्याचे विशी, धावती भूते अमिषा जैसी. भोरप्याचे जे सोंग आहेत, तमाशा सिनेमा टी व्ही वगैरे, तर त्याच्याबद्दल आवड असते. हे धावती भूते अमिषा जैसी. भूत कशी निवत टाकला त्या भूताला तिरटीवर की भूत येऊन खाते, सगळं खोटंच आहे. पण भूतात निवदाला जशी हे चटावलेले असतात, तसे हे लोक हे अशा तऱ्हेने भोरुप्याची सोंग जे काढतात, त्या सोंगाला हे अतिशय आषाढभूतपणे पाहायला जातात. कथा पुराण म्हणता मिसिसी, तिलक उठी नरक याता. नरकाच्या त्याला तिडक होती, म्हणजे नरकात गेल्यासारखं वाटतंय. काय केल्यामुळं कथा पुराण जर ऐकायचं झालं तर तिडीक उठते डोसक्याला, त्यांच्या डोसकं दुखायला लागतंय, आणि नरकासारख्या त्याला यात्रा होत्या.
कथा पुराणाच्या. पण भूरोप्याचं संगमाचं त्याला आवडतात लोकांनी. विषय लोभासाठी सर्वार्थेसी प्राणसाठी. विषयाचं लोभ, धनदारा संपत्ती सगळी मिळण्यासाठी प्राण सुद्धा घालतात. जीव सुद्धा आपल्या द्यायला तयार असतात. परमार्थी पीठ मुठी मागता उठती सुनेसी. परमार्थासाठी एक मुठभर पीठ द्या म्हटलं तर उठतात कशी? सुनेसी. सुनेसी म्हणजे कुत्र्यासारखी चावताळतात मुठभर पीठ दे म्हटलं. धनाढ्य देखोनी अनामिक त्या ती मानेती आवश्यक. पैसे खूप असणारा धनवान मनुष्य श्रीमंत माणसाला बघून अनामिक म्हणजे हे सगळे बहारमाग शूद्र आहेत ते त्या ती त्याला मान देतात. आणि अपमानले वेद पाठक धनाट्य देखोनी अनामिक म्हणजे एखादा हरिजनामधला जर पैसेवान असला, शूद्राच्या मधला पैसेवान असला, त्याला सगळेजण मान देतात. पण ब्राह्मण वेदपाठक असला आणि त्याच्याकडे पैसे नसले तर त्याला मान देत नाहीत. सात्विक शास्त्रज्ञ संपन्न असा जो ब्राह्मण असला त्याला मान देत नाहीत लोक. पुत्र ते पितयासी सेवा घेती सेवका आईसी. काही काही पोरं जे आहेत ते आपल्या बापाकडे काम करून घेतात, झक मारीत का म्हणतात बापाला, आणि बाप ते घेऊन करतो पोरास. पुत्र ते पितयासी सेवा घेती सेवका आईसी. सुनांची या दासी सासा झाल्या आंधळ्या. काही ज्या सुना आहेत त्या सासवांच्याकडनं अगदी दासीप्रमाणे काम करून घेतात. असं म्हणजे धर्म हे राहिला नाही. खोटे झाले अली अली व्यूशी. हे सगळं खोटं झालंय आणि हे व्यूशी म्हणजे भूत्व आज लागल्यासारखं झालंय. केली मर्यादा नाहीसी. मर्यादा सगळी नष्ट झालेली आहे आणि हे भूत सगळं संचार झालंय. भार्या भ्रता रेसी रंकतैसी मानिती. म्हणजे बायको जी आहे ती नवऱ्याला अगदी अगदी गरिबासारखं त्याला मान देतात, त्याला जुमानीत नाही ना. नमस्कारावया हरिदासा. लाजती धरती काही गर्वसा. हरिदासाला नमस्कार करताना पाया पडतात त्याच्या लाजतात आणि आपण गर्विष्ठ होतात. पोटासाठी खौसा खौसा वंदिती मलिच्छांच्या. म्हणजे ब्रेच्छ लोक जे आहेत ते मुसलमान लोक आहेत ते पोटासाठी त्यांच्यामध्ये पाया पडतात. बहुत पाप झाले उचंबळ. ह्या कलियुगामध्ये खूप पाप आलंय, उचंबळून आलंय म्हणजे भरून सगळे सांडायला लागले. उत्तम म्हणती चांडाळ. की चांडाळ जे आहेत ते अभक्ष भक्षती विटाळ कोडी न धरी कोणाचा. अभक्ष हे चांडाळ जे काही जे भक्षण करतात तर अशा तऱ्हेचं अभक्ष चांगले लोक सुद्धा करतात आणि कोणी कोणाचा विटाळ धरत नाहीत. अभक्ष जे खायचं नाही त्या गोष्टी खातात. विटाळ न धरी कोणी कोणाचा. भक्षिती म्हणजे खातात. बहुत कैसे झाले नष्ट वर्तमान. ही हकीकत काय नष्ट झाली आहे वर्तमान काळाच्या नाहीची झाली बघा. एकादशीचं खाती अन्न. एकादशीला लोक हे अन्न खातात, जेवतात. विडे घेऊन ब्राह्मण अविंद वाणी वदताती. आणि ब्राह्मण जे आहेत ते विडे घेतात म्हणजे पैसे घेतात. अविंद वाणी म्हणजे मुसलमानांची भाषा बोलतात ब्राह्मण. कामिनी मिटंबिल्या कुळवंती. कुलवान अशा कामिनी आहेत, त्यांची विटंबना झालेली आहे, त्यांच्या विटंबनाच चाललेली आहे. वदने दासींची चुंबिती. हे लोक जे व्यभिचार जे लोक झाले. सोहळ्याच्या स्फिती
जगी मिरविती पवित्रता. आणि अशा तऱ्हेने ही वाईट वागतात आणि मग सोहळ्यांचा मात्र सोहळं नेसून गर्व करतात, मी चांगला आहे असा. पवित्रता कसे मिळतात? तुम्ही सगळ्या वाईट गोष्टी करता, कसं काय पवित्रता तुम्हाला लाभेल? मद्यपानाची सुराणी, मद्य म्हणजे दारू प्यायची असेल चांगली सुराणी, जी खूप खूप हे आहे, जे रेंचर आहे. नवनीता न पुसे कोणी, आणि दुधाला कोणी विचारित नाही, दारूला विचारत. केळवती व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. वाईट चालीच्या बाईला मात्र बोलवून चहा पाणी करतात, आणि चांगल्या बाईला दैन्यवाणी पतिव्रता, ही दैन्यवाणी फिरते. असं चुकीचं सगळं चाललंय, असं तुकाराम म्हणतात. तेव्हा चाललंय ना, आता मी तेच चाललंय. केवढी दोषांची सबळता, हे दोष केवढे मोठे आहेत बघा. झाले पहा हो भगवंता, देवा हे केवढे दोष झाले, हे देवा बघ म्हणतो तो तुकाराम. पुण्य धुडा ओनी संता तीर्था हरी आणली. पुण्य नष्ट केलं आणि संतानाही धुडकावलं, पुण्य नष्ट केलं आणि तीर्थाला हरी आणली. म्हणजे तीर्थाला कमीपणा आणला, तीर्थाला कमीपणा हरी आणली. भेणे मंद झाल्या मेघदृष्टी, हे कलियुगामध्ये पाप आहे, त्यामुळे पाऊस थांबला. मेघवृष्टी, पाऊस थांबला. आकांतली कापे सृष्टी, सृष्टीवर आकांत झाला, सृष्टीवर भयंकर हे आलंय, हलकल्लोळ उडालाय आणि सृष्टी थरथर कापायला लागलेली आहे. देव रिगाले कपाटी, देव जे आता ते जाऊन कड्याच्या पाठीमागे कपाटात लपून बसल्यात, आणि हे सगळं पापी लोक पुढे आल्यामुळं. आटाआटी प्रवर्तली, आणि ही अशा तऱ्हेने हे आटाआटी निर्माण झालेली आहे. अपीक धान्य दिवसे दिवसे, धान्याचं पीक येईनासं झालंय, दिवसेंदिवस कमी पिकायला लागलंय. गाई म्हैसी चेवल्या गोरसे, गाई म्हैसी दूध द्यायचं सोडून दिलंय. नगरे दिसती विध्वंसे, पिकली बहुवसे पाखांडे. नगरे म्हणजे शहरं जी आहेत, मोठी जी वस्ती आहेत माणसांची, ती विध्वंस झालेला आहे, आणि त्या ठिकाणी सगळा पापाचा फैलाव झालेला आहे. होम हरपली हवने, होम हवन जे आहेत करायचं ते बंद पडलंय. यज्ञयाग अनुष्ठान तप आचरण वगैरे हे सगळं बंद पडलंय. जप तपादी साधने आचरणे भ्रष्टली. जप तपाची साधनं आणि आचरण, जे चांगलं आचरण, हे भ्रष्ट झालेलं आहे या कलियुगात. 18 जातीचा व्यापार, 18 जातीचा व्यापार, 18 पगड जाती म्हणून समजले जातात. वेगळ्या सुतार नावी वगैरे अशा आहेत 18 जातीची. त्या ह्याच्यात 18 यातीचे, जातीने याती एक शब्द, 18 पगड जाती म्हणतात. करती तस्कर आई विप्र, आता चोरी कोणा करावी तर ब्राह्मणच चोरी करतात तुकाराम. सांडोन्या शुभ्र वस्त्रे निळी पांघरती, ब्राह्मण काय करतात? शुद्ध चांगली पांढरी वस्त्र ब्राह्मण घालीत नाही, तर निळी वस्त्र घालतात तर ब्राह्मण, आणि ही वाईट वस्त्र असतात. निळी पांढरी शुभ्र वस्त्र घालणं हे चांगलं असते. गीता लोपली गायत्री, ही गीता जेव्हा आपण गीता वाचतो, ज्ञानेश्वरी ही गीता आहे, गीतेवर गीता जी आहे भगवद्गीता, ती श्रीकृष्णानं अर्जुनाला त्या महाभारत युद्धाच्या वेळेला सांगितली. तर ती गीता, तर त्या गीतेचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला, तर ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. तर ती गीता ज्ञानेश्वरी ती नष्ट झाली. गायत्री नावाचा एक मंत्र आहे संस्कृतमध्ये, तो गायत्री मंत्र तो बी नष्ट झाला. भरले चमत्कार मंत्री
आणि मग त्या इतके दुसरेच काय विचार आला मंदिर कोल्हा मंदिर काहीतरी असे भाकड कथा जे मंत्र आहेत ते लोक हे झाले, ते चमत्काराचे मंत्र झाले. अश्वाचर्चिया परी कुमारी व्यक्ती वेदवक्ते, वेदवक्ते ब्राह्मण म्हणून घेणारे, वेदाचा अर्थ सांगणारे घोड्याप्रमाणे आपल्या मुलींची विक्री करतात. तेवढं पाप आहे असं तुकाराम महाराज म्हणतो. वेदाध्ययन संहिता रुची भकाद्य करती तयांची, वेदाचं अध्ययन करणं, संहिता पाठ करणं, तर याबद्दलचं त्यांच्याबद्दल ऋषी नाही, भकास यांच्याबद्दल लोकांचं मत आहे. आणि आवडी पंडितांची मुसाफावरी बैसरी, आणि पंडित लोक जे आहेत त्यांची जी आवड आहे ही नको त्या गोष्टीवरती बसलेली आहे. मुख्य सर्वोत्तम साधने ती उच्छेदुनी केली दीने, जी मुख्य जी सर्वोत्तम अशी देवाच्या बद्दलची जी साधनं आहेत ती त्यांचा उच्छेद केला म्हणजे मोडून टाकली, उपडून टाकली ती, आणि ती साधनाला दीन केलेलं आहे. दीन म्हणजे हतबल गरीब करून टाकले त्या साधना. कुणी कापट्टे महामोहने मिरविता ती दुर्जन, वाईट कामं, कपटाची कामं आणि मग मोह वगैरे लोकांना फसवाफसवी करण्याची कामं, हे असं करणारे दुर्जन तेवढे समाजात मिरवतात. दुर्जन मिरविता ती कळा कुशलता चतुराई, कळा कुशलपणा चतुरपणा फसवाफसवी करण्याचे जे भरे तर्कवादी भेद निंदे ठाई, नुसतं तर्कानंच काहीतरी बडबडणारे, हे करणारे, हे निंदे ठाई, ह्याला निंदिलं जात आहे. विधी निषेधाचा वाही एकही ऐसी नाडली, विधी निषेधाचा वाही, विधी म्हणजे योग्य, निषेध म्हणजे चुकी नको ते. तर विधी निषेध जो आहे, चांगलं काय नाही वाईट काय, करावं काय नाही वाईट करावं, विधी म्हणजे योग्य असेल ते करावं, निषिद्ध असेल ते, चुकीचं असेल ते, धर्माच्या विरुद्ध असेल ते करू नये. आणि हे एकही ऐसी नाडली, ही निषेधाबद्दल नाडली फसवणूक झालेली आहे लोकांची. जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी, संन्यासी तप करणारे ब्रह्मचारी जे लोक आहेत, होता वैरागी दिगंबर निस्पृही वैराग्यकारी, होता म्हणजे हवन करणारे, होम करणारे, होता म्हणायचं. होता म्हणजे तो होता, ह्यो नव्हता, तसं नव्हतं. होता म्हणजे हवन करणारे, हे करणारे लोक आहेत. तर होता वैरागी आणि दिगंबर निस्पृही वैराग्यकारी, आणि हे दिगंबर म्हणजे अंगावर अंबर, दिगंबर म्हणजे अंबर, दिशा आहे ज्याचं वस्त्र आहे त्याला दिगंबर म्हणायचं. तर असे घोडे वगैरे फिरणारे असे काहीतरी जे आहेत लोक, निस्पृही लोक जे आहेत, वैराग्य धारण करणारे लोक आहेत. काम क्रोधे व्यापिली भारी, इच्छा करी न सुटती. काय असे जे हे लोक आहेत ते त्यांना सुद्धा कामक्रोधानं त्यांना व्यापून टाकलेलं आहे, आणि ते सुद्धा इच्छा वाटेल त्या इच्छा करतात, आणि ती काही इच्छा त्यांना सोडवत नाही. असले हे वैराग्यवान लोकांचा, दिगंबर फिरणाऱ्यांचा, संन्यासी तापसी ब्रह्मचार्यांचा काही उपयोग नाही. कैसे विनाश काळाचे कौतुक, विनाश काळ म्हणजे वाईट होण्याचा काळ, त्याला विनाश काळ म्हणायचं. हे विनाश काळ हा बघा,
काय मजा बघा तो म्हणतो ह्यात विनाश काळाची. राजे झाले प्रजेचे अंतक. राजाच प्रजेचा अंतक म्हणजे प्रजेचा अंत करणारा यमदूतच झाले राजे. राजे यमासारखे प्रजेला मारून टाकायला निघाले. पिते पुत्र सहोदर एका एक. पिते म्हणजे बाप, पुत्र म्हणजे मुलगा, सहोदर म्हणजे भाऊ, हे एकाएक शत्रुघाते वर्तती. भावाभावात भांडणं सुरू झाल्यात. पिता पुत्रामध्ये सगळे भांडणं आहे. शत्रूप्रमाणे ते वागतात. केवळी हे रांडेची अंगवण भ्रमविले अवघे जन. ही ह्या मायेनं ह्या सगळ्या लोकांचा भ्रमिष्ट करून टाकलेला आहे. ह्या मायेमुळं याती 18 चारी वर्ण, 18 पगड जाती आणि 4 वर्ण म्हणजे वैश्य शूद्र ब्राह्मण कर्दमा करुणी विटाळले. या दोघांचा चिखल सगळ्यांचा करून यांची विटाळणी केलेली आहे. पूर्वी होते भविष्य केले संती ते यथार्थ झाले. पूर्वी संतांनी भविष्य केलं तर ते खरं झालंय. काय की असं सगळं पुढे कलियुगामध्ये अशी वाट लागणार आहे सगळी पुढे. पूर्वी होते भविष्य केले संती ते यथार्थ झाले. संतांनी केलेलं भविष्य केलं ते आता खरं झालं. ऐकत होता ते होतो ते देखिले प्रत्यक्ष लोचनी. मी पूर्वी ऐकत होतं ते माता आता मी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. आता असो हे आघवे, आता असो जे हे सगळं सोडून द्या म्हणतोय. गती नव्हे कळीमध्ये वागवरावे. कलियुगामध्ये वागून काय गती येणार नाही. देवासी भाकून करुणावे. देवाची करुणा भाकून वेगे स्मरावे अंतरी. देवाची करुणा भाकावी आणि बा देवा आता काय ते ह्यात तूच मार्ग काढ म्हणून करुणा भाकावी देवाची. वेगे स्मरावे अंतरी, अंतरंगात तत्वस्मरण करावं. अगाये वैकुंठ नायका तुकाराम म्हणतोय. अगाये वैकुंठाचा पांडुरंगा परमेश्वरा, काय पाहतोसी या कौतुका. हे कशाला बघित बसलायस खेवळ्यांचा. धाव कलीने गांजले लोका. कलियुगानं लोकांना गांजलेला आहे. देतो आका सेवक तुकयाचा. तुकारामाचा सेवक हा जो मी आहे तो मी आता हाका मारतोय देवा. एक फोन होता ते घेऊ का? बंद करते. तर सेवक तुकयाचा, तुकारामाचा जो सेवक म्हणजे तुकारामाचा सेवक त्याचा धाकटा भाऊ, त्याचा हा अभंग आहे. आणि तो म्हणतोय वैकुंठ नायका देवाकाला म्हणतोय आमचा अंत कशाला बसतो, किती कौतुक कशाला बघित असतो. ह्या कलीनं लोकांना पीडा केलेली आहे. तू धावत ये आणि आमचं हे कर. त्या कलियुगाची एक गोष्ट सांगतात ती तुम्हाला सांगतो. एकदा धर्मराजांच्या काळामध्ये धर्मराज जो पांडवांचा हे मुख्य त्याचं राज्य चालू होतं आणि त्याच्या राज्यात त्याच्या ह्याच्यामध्ये एक खटला आला. न्याय करायला एक खटला आला. तर काय होता खटला की एका माणसानं जमीन दुसऱ्याला विकली ती आणि जमीन विकल्यानंतर त्या विकलेल्या जमिनीमध्ये पैशाची घागर सापडली. पैशाची घागर सापडल्यानंतर त्या माणसानं विकत घेतलेल्या माणसाला तर सापडली. मग त्यानं ती घागर घेतली आणि ज्याची जमीन घेतली ती त्याला परत नेऊन दिली. म्हणजे पैशाचा हंडा तुझ्या जमिनीत गावलेला आहे. मी जमीन विकत घेतली का पैशाचा हंडा विकत घेतलेला नाही, तर तुला हे घे म्हणून. तर हा माणूस काय म्हणला मी काही ते घेणार नाही. ते मी जेव्हा ऐकली तेव्हा माझं सगळं गेले. तुझ्या नशिबात तुला गावला आहे, तुझं तू घे. पैशाचा एक हंडा हा माणूस ह्याला गावला असताना घेऊन नको म्हणतोय, त्याचा गावाला तो बी नको म्हणतोय.
असं धर्मराजाचं राज्य होतं. आणि मग हे खटला धर्मराजांच्याकडे गेला न्यायालयात त्यांच्या. आणि हे कसं काय असे कसे काय लोक आहे, सत्ययुग आहे, खरं बोलणारे लोक आहेत. तर श्रीकृष्णानं त्यांना सांगितलं हे सत्ययुगाचं महत्त्व आहे, कलियुग अजून यायचं आहे. तर श्रीकृष्ण आणि तो धर्मराजा अरण्यात गेले. तर तिथं एक झाड होतं, त्या झाडाला एक माणूस असा कर्कचून आवळून बांधून ठेवला होता. ते झाड बिबीचं होतं. बिबीच झाड म्हणून अपवित्र समजतात. तर धर्मराजा म्हणला काय माणसाला काय ते बांधून ठेवले, जरा सैल कर. तर मला सैल करू नये, हिची लायकीच तेवढे याला असा बांधूनच ठेवायला लागतं, नाही तर योग योग सगळी जगात भाव करी. तर नाही म्हणा त्याला हे कर. मग ते त्याला सैल केलं, देवाने तिला सैल केली. आणि दुसऱ्या दिवशी आले. दुसऱ्या दिवशी ते दोघेजण पुन्हा दरबारात आले. तर तो म्हणला मी जमिनीत जे गावले ते माझं मला पाहिजे, कारण मी सगळं घेतलं. तो म्हणला ती जमिनीत गावले ती मी काय तुला जमीन विकली ते का, पैसे तुला विकाय नव्हते, माझं मला द्या पाहिजे. दुसऱ्या दिवशी थेट उलटे बोलायला लागले. याचं कारण कलियुगाचा. श्रीकृष्णानं सांगितलं तो अरण्यात जो बांधून ठेवला आहे तो कलियुग आहे, ते कली आहे तो. आणि त्या कलीला बांधून मी ठेवता म्हणून हे सत्ययुग सुरू आहे. आणि कली जर सैल सुटला तर अशी बोबाबोब सगळं खोटंच म्हणणार. ते मी सांगितलं काय, बांध आहे बांध तेच आहे, त्याच्यावर बाब माझी आहे असे लोक म्हणणार आहे. समजलं काय. आता तुकाराम आणि बुद्ध, मंबाजी शिवबा कासार यांचा प्रसंग आहे. तर पहिल्यांदा ते मंबाजी बुवाचं एक हे आहे. तर बुद्ध, गौतम बुद्ध जो आहे, गौतम बुद्ध, तर ह्या सगळ्या हिंदू धर्म वगैरेच्या पासून हिंदू धर्मातल्या ज्या काही चुका आहेत त्या बुद्धामध्ये नाहीत. बुद्ध हा शांततेचा, सन्मार्गाचा, चांगल्या मार्गाचा, आणि जी आपण जी मद मत्सर दंभ अहंकार सगळे सोडावे, शांती क्षमा दया असावी, अहिंसा पाळावी, अशा विचाराचा तो गौतम बुद्ध. तर त्या गौतम बुद्धानं जे काय सांगितलेलं होतं तेच संतांनी तेच सांगितले. आणि हे तुकाराम महाराजांनी सुद्धा हे गौतम बुद्धाच्या सांगण्याप्रमाणेच ते वागत होते, किंवा संतांनी कसं वागावं त्याप्रमाणे तुकाराम वागत होते. त्याचं पहिलं उदाहरण दिले मंबाजी बुवाचं. तर मंबाजी बुवा ब्राह्मण, देहूमध्ये तुकारामाच्या देवळाला लागून त्याचा बी मठ होता मंबाजी बुवाचा. आणि त्या मठामध्ये त्याचं ते धार्मिक विधी वगैरे सगळं चालायचं ब्राह्मणाचं. आणि तुकारामाचं इकडे भजन चालायचं एकादशीला वगैरे. मग एकदा काय झालं, की तुकारामाच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा करतात. तर ते त्या ठिकाणी त्या मंबाजीनं कूप लावला आपल्या दाढो येते म्हणून. आणि तुकाराम काय म्हटला की बाबा मंदिराभोवती प्रदक्षिणा करायला अडचण होती म्हणून ते कूप उपडून टाकला तुकारामाने. उपडून टाकल्यावर तो मंबाजी बुवा आला आणि बोलवून हे कूप तो काढलास म्हणून त्या तुकारामाला शिव्या द्यायला. शिव्या गाळी नीत नाही, किती हे नाही, गणित नाही, नीत नाही म्हणजे गणित नाही, इतक्या शिव्या दिल्या. आणि त्यानं ते कुपाचं शिराटं उघडलं आणि तुकारामाला मारायला लागला. तर तुकाराम काय झालं, खाली मान घालून बसला, पाठ केली आणि तो एक शिरं मोडलं तरी बी गप्प बसायला नाही, दुसरं शिरं मोडलं, अशी 10 शिरी शिऱ्यावर मोडली तरी तो हल्ला नाही. ह्याला म्हणतात
याला म्हणतात संत, याला म्हणतात साधू. तो अजिबात हल्ला नाही, क्षमा ह्याने केली, शांतता पाळली. असं शांतता पाळणार असेल असा तो असं नाही तर तोंडात सांगायचं आम्ही शांतता करतोय आणि भांडण करायला आधी सगळ्यात पुढं, मग काय होतं हे. तर अशी तुकारामाची शांतता होती. आणि इतकं सगळं झाल्यावर तुकाराम म्हणजे तो ते गेला, मध्ये हे झालं, लोकांनी तुकारामाच्या अंगाला हळद वगैरे सगळं लावून, जुन्या काळात काय दवाखाने असं काय नव्हतं, हळद बिळद काय ते लावायचं, त्याला लावायचं, जरा चोळायचं, शेकायचं, झालं एवढंच उपचार. त्याच्यापेक्षा पुढं काही झालं तर मरायचं, तेच उपचार पाहिजे. पण संध्याकाळी इतकं सगळं झाल्यानंतर तुकाराम महाराज त्याच्याकडे गेला आणि माझ्या देवळात कीर्तनाला या म्हणून त्याला सांगायला निघाला. केवढा माणूस, किती मोठा माणूस. तर तो अभंग आहे. आता ह्यो आहे पुढचा. न सोडी न सोडी विठोबा चरण न सोडी, देवा मी तुझे काय पाय सोडणार नाही. भलते जड भारी भारी जीवावरी अगोद, माझ्या जीवावर आलंय, भलतंच काय मला संकट पडलंय. शतखंड देह शस्त्रधारी, मला देह शतखंड म्हणजे 100 तुकडे माझे द्यायला लागतात. हा शस्त्रधारी मला सारखं मारायला लागला आहे. करिता परी न भी, पण मी काय भीत नाही, मी धीर धरून या ठिकाणी बसलेलो आहे. तुका म्हणे केली आधी दृढ बुद्धी सावध. तुकाराम महाराज म्हणतात की ह्या अशा तऱ्हेने जे पीडा करणारे लोक आहेत, तर त्यांच्याबद्दल मी सावध आहे आणि मी माझी शांतता ढळू देणार नाही. सावधपणे मी वागायला लागलोय. असा कोण आहे संत सांगा. बरवे बरवे केले विठोबा बरवे. आणि तुकाराम काय म्हणतात, विठोबाला, देवालाच म्हणतात, देवा तू बरवे चांगलं केलंस. आता मारलं तर तिथे काय चांगलं झालं काय. पाहुनी आत क्षमा अंगी काठीवरी मारविले. काय बरोबर केलंस, तर माझ्या अंगात किती क्षमा आहे हे तू त्यानं काठीत मारल्यामुळं मला ते देवा बाहेर कळून आलं की देवा तुला कळून आलं की माझ्या अंगात किती क्षमा आहे, आणि एवढ्यासाठी तू हे चांगली गोष्ट केलीस. त्याने इतकं काठीन मारलं, पण क्षमा नुसतं म्हणा नाही माझ्याकडं क्षमा आहे, तर अशी त्याच्याकडे क्षमा होती. शिव्यागाळी नीत नाही भाऊ फार विटंबिले. शिव्यागाळी नीत नाही म्हणजे मोजमाप नाही, इतक्या शिव्या दिले, वाईट ते त्याला हे केलं. तुका म्हणे क्रोधा हाती सोडवून घेतले. तर इतक्या शिव्या दिल्यानंतर, इतकं मारल्यानंतर राग यायला का नको, क्रोध यायला का नको, पण तुकारामाला क्रोध आला नाही. म्हणून तुकाराम देवाची प्रार्थना करतोय, मला काय क्रोध आला नाही, क्रोधापासून देवा तू माझी मुक्तता करून घेतली, ही चांगली गोष्ट आहे. काय मोठा माणूस असा कोणी आहे का, दुनियेत आहे का. म्हणून तुका आकाश आहे एवढा, आकाशाच्या मोठा, आकाशा एवढा मोठा उंच आहे. पावलं पावलं देवा पावलो रे. देवा माझे पूर्वसंचित असा मार खाण्याचेच होते ते मला मिळालं, असं म्हणतोय. पूर्वसंचित मला बरबे संचित होते तैसे झाले रे. देवा मी जे पूर्वी जे माझं संचित होतं तसं झालं, त्यात काय चुकीचं काय नाही म्हणतोय. आता काय बोलो रे, आता कशाला काय बोलायचं, माझ्या नशिबात असं त्याप्रमाणे झालं, म्हणून तो समाधानीच आहे. सोज्वळ संकटक कंटक वाटा, कंटक म्हणजे काट्याची, ते भावे करू गेलो रे. ते काटे जे वाटेत होते ते साफ केले. मी मला चांगल्या भावनेनं मी ते काटे सगळे काढून टाकलं, खूप काढून टाकलेला होता. तुका म्हणे करुणी वेगळा केलो रे. मी तुकाराम महाराज म्हणतात, मला त्या गोसावेने धरून बाजूला केले व मार दिला. मी जे हे करीत असताना त्या गोसाव्यानं मला धरला, वेगळा तिथून बाजूला काढला, हे कूप काढत असताना, आणि मला मार दिला. का होसी का होती देवा एवढी फजिती. आणि तो देवालाच काय म्हणतोय, देवा काय एवढी माझी फजिती का, काय व्हायची गरज होती.
मीच जर त्याचा तो खूप उपडला नसता तर माझी काही फजिती झाली नसती. बरवे संचित मुळी वर्म नसतो चुकलो तोही तो मी ऐसे चित्ती रे. मी जर अगोदरच ते कूप काढला नसता, मी जर त्याची खुरापत काढली नसती तर हे झालं नसतं. मग माझी फजिती झाली नसती. होणार होऊन गेले मिथ्या आता खंती रे. आता हायच ते होऊन गेलं, त्यानं मला सगळं मारलं, मी ते कूप काढला, सगळं आता झालं हे मिथ्या म्हणजे फुकट. आता खंती म्हणजे दुःख व्यक्त करणं हे फुकट आहे. खंत व्यक्त कशाला रडत बसायचं, खंत करीत बसायचं. तुका म्हणे पुरे आता दुर्जनाची संगती रे. तुकाराम मला महाराज असले हे दुर्जन लोक आहे, यांची संगत नको बाबा मला, असं तो देवाला म्हणतो. सोडवा 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 हो अनंता. देवालाच तो तुकाराम हे करतोय, देवा मला सोडवा, तुझविना ऐसा तुझा कोण प्राणदाता. तुझ्याशिवाय माझा जीव वाचणारा दुसरा कोण आहे. कोणा लाज नेणा ऐसे अनेक अनेका शरण शरण जाता की मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला माझी लाज येणार. मी दुसऱ्या कोणाला शरण जाणार, तुलाच माझी लाज येणार. तुका म्हणे सखया माझ्या रखुमाईच्या कांता रे. रखुमाईचा पती पांडुरंगा माझा सखा आहे, तू मला सोडून घे यातून. हा आता पहिला अभंग झाला. म्हणजे हे हा कोणाबद्दल, त्या मंबाजी बुवाबद्दल. अशाच प्रकारचा म्हणजे अहिंसा त्याच्याकडे किती असती, क्षमा किती असती, त्याचं पुढचा अभंग आहे तो. त्या देहूमध्ये शिवबा कासार म्हणून एक होता. तो शिवबा कासार त्या ह्याला यायचा, तुकारामाचे आजोळ लोहगाव, तेथे अनेक वेळा कीर्तने होत असत. तेथील लोहगावचा हा शिवबा कासार. शिवबा कासार हा कीर्तनाला जात असे. तुकारामांची टवाळी करीत असे. एकदा तो कीर्तनाला, त्याच्यावर कीर्तनाचा प्रभाव पडला, तो बदलला आणि तुकारामाचा शिष्य झाला. हा लोहगावचा शिवबा कासार. मग तो तुकारामाचा शिष्यच झाला. आणि मग त्याचं कासाराचा धंदा जो काही ते भांडी विकायचं, कुठे काकणं विकायची, ते सगळं बंद पडला धंदा. मग ते धंदा बंद पडल्यावर घरातलं जेवायचं पाणी सगळं बंदच झालं ना, त्याचं काही जमीन गुमला आहे. मग त्याच्या बायकोला भयंकर राग आला की तुकारामानं आमचं घर बुडवून टाकलं, म्हणजे आमचा वेपार सगळा घालीला, म्हणून तिला राग आला. मग एके दिवशी तुकारामानं त्या शिवबा कासारानं तुकारामाला आपल्या घरी एकादशी आहे, जरा फराळ करा म्हणून त्यांना बोलवून गेले. मग एकादशी दिवशी आंघोळ करायला पाहिजे ना, तुकाराम देहूचे आणि हे लोहगावात घडलेली गोष्ट. तर त्याला आंघोळ करायसाठी नेलं आणि ते तुकारामाला घेऊन आल्याला बघितलं होती जी शिवबा कासारची बायको, ती मनात ना तळफळाट झाली, म्हणजे तुला आंघोळ घालतो नाही ताप. मग तिनं पाणी तापवलं, गडगड गडगड असं पाणी, त्यात उकळी पाणी तापवलं. आणि तुकाराम खाली न्हाणीत बसले, आणि न्हाणीत बसले, तिने वरनं ते पात्याला तरी धरलं, म्हणजे ह्याच्यामध्ये फडक्यातनी वगैरे बोतरातनी धरलं आणि त्या तुकारामाला डोकं ओतलं गडगड त्याला पाणी. आणि गडगड त्याला पाणी ओतल्यानंतर मग काय पाहिजे, आपल्यासारखं असतं आपण त्या शिव्या घरी करून त्या बाईला मारून बोंबाबोंब सगळी करून टाकले असते. परंतु तुकाराम करतोय, तुकाराम काय म्हणला बघा, जळे माझी काया लागला ओणवा, धाव रे केशवा माय बापा. तो म्हणतो, देवाला म्हणतोय ते केशवा केशव हे नाव का पडलं, क्लेशापासून मुक्त करतो म्हणून. क्लेश म्हणजे दुःखापासून मुक्त करतो म्हणून केशव नाव पडलं. ही माझी काया जळायला लागलेली आहे, देवा केशवा मी वणवा लागलाय. वणवा म्हणजे आग लागली माझ्या अंगाला. आणि देवा मायबापा केशवा धावून ये.
पेटली सकळ कांती रोमावळी. माझं सगळं शरीर सगळं कांती म्हणजे सगळं शरीर सगळं पेटायला लागलंय. सगळे अंगावले जे केस आहेत ते सगळे भातडे तिचे निघालेले आहेत. नावरे ही होळी दहन झाले. ही होळी चाललेली, हे जळीत चाललेलं मला आवरत नाही. माझं सगळं शरीर दहन झालेलं आहे. फुटून या दोन्ही भाग होऊ पाहे, पाहतोसी काय हृदय माझे. तो देवाला म्हणतोय माझं हृदय फुटून या दोन्ही भाग, माझ्या शरीराचे दोन भाग व्हायला लागल्यात फुटून. आणि तू माझी काय मजा बघतोस काय? माझं हृदय काय आहे, माझ्या मन बघतोस काय देवा? मला किती त्रास सुरू आहे. घेऊनी जीवन धावे लवलाही. जीवन म्हणजे पाणी घेऊन, लवलाही मी ताबडतोब पाणी घेऊन ये देवा. कवणाचे काही नचले येथे. कुणाचं इथं काहीही चालत नाही, कुणाचं काहीही चालत नाही. तूच आल्याशिवाय काही भागत नाही. तुका म्हणे माझी तू होसी जननी, आणिक निर्वाणी कोण राखे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू माझी आई आहेस. मला निर्वाणा म्हणजे मला अत्यंत शेवटच्या अशा घटकेला तुझ्याशिवाय कोण धावून येणार. माझी संकट काळामध्ये अगदी अखेरच्या अगदी अशा महत्त्वाच्या दुःखाच्या वेळेला, संकटाच्या वेळेला तुझ्याशिवाय माझा कोण येणार माझ्या. अशा तऱ्हेनं हा तुकाराम महाराज हा बुद्धा इतकाच मोठा होता. गौतम बुद्धा इतका शांत होता. बुद्धा इतका. एका गौतम बुद्धाची गोष्ट सांगतात. गौतम बुद्ध एका गावात गेले, दुसऱ्या देशात गेले आणि तिथल्या लोकांना त्याने विचारलं, तुमच्या देशाचा राजा कसा आहे? गौतम बुद्धाने त्यांना विचारलं, तुमच्या देशाचा राजा कसा आहे? तर ते लोक म्हणे आमच्या देशातला राजा चांगल्याला चांगला आहे, वाईटाला वाईट आहे. मग त्या लोकांनी विचारलं गौतम बुद्धाला, महाराज तुमच्या देशाचा राजा कसा आहे? गौतम बुद्धाला त्या लोकांनी विचारलं तुमच्या देशातला राजा कसा आहे? गौतम बुद्धाने उत्तर दिलं, माझ्या देशातला राजा चांगल्याला चांगला आहे आणि वाईटाला बी चांगला आहे. मग कोण जिंकलं? बुद्धच जिंकला. चांगल्याला चांगला, मी चांगल्याला चांगला आहे, वाईटाला वाईट आहे. म्हणजे हे काय सांगायला लागतंय का? सगळे गाढव सुद्धा तसंच करते. जेव्हा जे हे करते त्याला त्रास दिला त्याला लाथा मारते ते गाढव. आता तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज उद्या घेऊया. किती वाजले? 9:15. हो बरं ठीक आहे.